प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पुन्हा शुक्रवारच्या बायबल स्टडीमध्ये तुमचं स्वागत आहे. हालेलुया. आम्ही आलो प्रकाशात या मालिकेमध्ये आज 16व्या भागामध्ये आपण येशू ख्रिस्ताविषयी विशेष शिकत आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय जर कोणता असेल तर प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. प्रभूच्या लोकांनो, आज आम्हासाठी विशेष वचन शिक्षण हालेलुया आणि समर्पक असं एक वचन देवबाप त्याचं शीर्षक देत आहे, ते म्हणजे मेंढपाळ, शेफर्ड. बायबल पुष्कळ गोष्टीविषयी आम्हाला शिकवतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परंतु हा जो विषय अत्यंत जिव्हाळ्याचा विषय देवाच्या बाबतीत, येशूच्या बाबतीत व तुमच्या व माझ्या बाबतीत देखील आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. आमचा प्रभू हा मेंढपाळ आहे. आम्ही नेहमी म्हणतो, येशूने म्हटले, मी खरा मेंढपाळ आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. मेंढपाळ म्हटलं प्रेज द लॉर्ड तर आम्हाला काळजी घेणारा एक लीडर आणि या सर्व गोष्टीविषयी आम्हाला खूप मार्गदर्शन मिळतात. प्रेज द लॉर्ड. कारण येशूने त्याच्याविषयी म्हणतो, जो खरा मेंढपाळ तो आपल्या मेंढराची काळजी घेतो. प्रेज द लॉर्ड. काळजी घेणं यामध्ये अनेक गोष्टी किंवा अनेक गोष्टी समाविष्ट आहेत. आम्ही हे लक्षात घ्या. काळजी घेणं म्हणजे त्यांना केवळ अन्न, चारा, पाणी देणं नाही आहे. प्रेज. काळजी घेणं म्हणजे त्यांना योग्यरीत्या लीड करणं आहे. प्रेज लॉर्ड. त्यांची सुरक्षितता लेणं आहे. प्रेज लॉर्ड. त्यांना प्राण्यांपासून, हिंस्र प्राण्यांपासून वाचवणं आहे. आमेन. प्रेज लॉर्ड. हरले त्यांच्यासाठी हरले त्यांच्यामध्ये शोध घेणं आहे. शोध घेणं यासाठी आहे की कोणी हरवलं आहे का, कोणी आजारी आहे का, कोणी दुखणेकरी आहे का. प्रेज लॉर्ड. आणि त्याच्यावर उपचार करणं आहे. या सर्व गोष्टी काळजी घेण्यामध्ये येतात. आमेन. प्रेज लॉर्ड. आणि आज ते आम्हाला याच विषय शिकवते. विशेषतेने आलेल्या मला जे देवाचं वचन याच्या प्राप्त झालं ते एहेजकेल या पुस्तकातून, एहेजकेलाचा 34व्या अध्यायामध्ये. प्रेज लॉर्ड. प्रभू काही गोष्टी शिकवतो आम्हाला. आल्या आज आम्हाला त्या गोष्टी पुष्कळ शिकायच्या. त्यामध्ये आम्हाला दावीद राजाविषयी पण आम्हाला शिकायचं आहे. हालेलुया. दावीद राजा एक मेंढपाळ पोर आहे. प्रेज लॉर्ड. एक शेफर्ड बॉय असं लिहिलेलं आहे बायबलमध्ये. त्याला शेफर्ड बॉय लिहिलेलं आहे. आम्ही पाहतो की त्याच्या वाटचालीमध्ये देवानं त्याला इस्रायलाचा राजा म्हणून नेमणूक करण्यापर्यंत. हालेलुया. प्रेज. अनेक स्तरातून देव त्याला घेऊन गेला. प्रेज लॉर्ड. आणि त्याच्या मेंढपाळपणाचे अनुभव प्रेज लॉर्ड त्याच्या विशेष कर्तृत्वामध्ये पण आहेत. आमेन. हालेलुया. एकदा शाऊलाच्या समोर गल्ल्यात उभा असताना, म्हणजे त्याला गल्ल्यात उभं असताना त्यावेळेला आम्ही पाहतो की सर्व इस्रायल घाबरून गेले. इस्रायलचं सैन्य लपून बसतंय. त्याच्या आवाजाने, त्या गल्ल्याच्या आवाजाने ते थरथर कापत येतात. देवाचं वचन सांगतो, हा एक मेंढपाळ पोर जो आपल्या भावाची, थोरल्या भावाची काळजी घेण्यासाठी बापाने पाठवलेली भाकर त्यांना देण्यासाठी आलेल्या किंवा शिदा त्यांना पुरवण्यासाठी त्या ठिकाणी तो आलेला आहे. आणि जेव्हा तो हे पाहत आहे, जेव्हा ते हे सर्व ऐकत आहे, त्याला त्या दुसऱ्या गोष्टीचा अप्रूप नाही आहे, इस्रायलच्या गोष्टी. त्याला आपल्या जिवंत देवाला शिव्या देताना एक परका माणूस, आणि तो याविषयी पाहता की तो किती मोठा आहे, किती धाडतो, त्याचा आवाज कसा आहे, तो किती महान आहे, त्याच्या बॅकग्राऊंड काय, या गोष्टी त्याला माहित नाही. त्याला एकच गोष्ट समजते की माझा देव याला जो कोणी शिव्या देत आहे, हालेलुया, जो कोणी त्याच्याविषयी खालच्या वाचेत बोलत आहे, तर त्या देवाच्या लोकांना बोललं, देवाला बोलण्यासारखं आहे. आमेन. प्रेज लॉर्ड. आणि तो त्यांना चॅलेंज देताना त्याने पाहिलं. आणि त्याच्यामध्ये आलेला तो शेफर्ड बॉय, आलेल्या त्याच्यामध्ये त्याचा मेंढपाळ प्रेज लॉर्ड तो जागा झाला. आलेल्या मेंढराची काळजी घेणं. पुष्कळदा मेंढराची काळजी घेणं म्हणजे आम्ही आमच्या जीवावर उदार देखील आहे. आमेन. प्रेज लॉर्ड. आणि या शेफर्ड बॉयवर आम्ही शिकवतो की त्यावेळेला त्याला पुष्कळाने समजावलं, भावाने समजावलं, नातेवाईकाने समजावलं, बाकीच्या की तू त्याला लढण्यास योग्य असा वीर नाही आहेस. आमेन. का तो वीर योद्धा आहे, तो लढायचा माणूस आहे. पण त्याच्या मनात एक आहे की मी लढेन. शाऊल त्याला फक्त परवानगी पाहिजे होती शाऊल राजाची. शाऊल राजाला त्याने एक साक्ष सांगितले, टेस्टमनी दिली. लक्षात ठेवा, टेस्टमनी जी त्याची टेस्टमनी होती ती त्या समयाची होती ज्याला तो आपल्या मेंढराचं रक्षण करत असतो. त्याने सांगितलं, एकदा मी माझ्या मेंढराच्या मागं, माझी मेंढर सांभाळत असताना सिंह आला. सिंह आणि मेंढपाळ पोर याच्यामधला फरक समजून घ्या.
परंतु तो म्हणतो मी त्याला माझ्या कोकराला मी त्याच्या तोंडातून सोडवलं. इतकंच नाहीये तर मी त्याला मारून टाकलं सिंहाला. हा त्याचा अनुभव आहे. पुढे म्हणतो एकदा अस्वल आलं त्यावेळेस देखील मी त्याला मारून हाकलून दिलं. आमचा अनुभव आहे. प्रेस लॉर्ड. आम्ही आमच्यामध्ये जे काही अनुभव आहेत हे आम्हाला आमच्या पुढच्या मिनिस्ट्रीसाठी व सेवेसाठी अत्यंत आवश्यक आहे. तो राजा बनण्यासाठी त्या ठिकाणी आला नाही, शौर्य दाखवायसाठी त्या ठिकाणी आला नाही. त्याला त्याच्या देवाचा गौरव करायचा होता, त्याला देवाचा महिमा पटवून द्यायचा होता. आणि पाहतो कारण त्याने त्या ठिकाणी त्याचा महिमा पटवून दिला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. शेफर्ड, मेंढपाळ किंवा मेंढपाळाची भूमिका ही बायबलमध्ये अत्यंत महत्वाची आहे. जुन्या करारापासून देव याच्याविषयी तो शिकवतो. हेजकेलाच्या भविष्यवाद्याच्या पुस्तकात देखील त्या ठिकाणी तो शिकवतो. त्यावेळेला तो काही सुरुवात करताना काही निगेटिव्ह मेंढपाळाविषयी तो बोलतोय, तो शिकवतोय की असे काही मेंढपाळ आहेत जे लिडरशिप मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की पुढे जाऊन नव्या करारामध्ये व जुन्या करारामध्ये हे सर्व गोष्टी एका लिडरशिपसाठी तो शिकवत आहे. लिडरशिप मेंढपाळ देव त्याला शिकवतो की मेंढपाळ लिडरशिप विषयी आम्हाला विशेष मार्गदर्शन देतो. लिडरशिप कशी असावी, वर्चस्व कसं असावं, देवाचा सेवकपण कसा असावं, देवाच्या सेवकपणाने त्याने सेवकपणात कशी सेवा करावी, कसं लिडरशिप करावे, याविषयी मेंढपाळाच्या भूमिकेतून आम्हाला आज शिकायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही पाहू या अनेक गोष्टी आमच्या समोर आहेत. हालेलुया. आम्ही पाहू योहानाच्या 10व्या अध्यायात, आम्ही पाहू यहेजकेलाच्या 34व्या अध्यायात. हालेलुया. आम्ही पाहत आहे की त्या ठिकाणी तो म्हणतो की तुमची मेंढपाळ पहा जे इस्रायलचे मेंढपाळ ते आपणासच पोचतात. मी झालेले ते स्वतःला पोचतात. आणि यातली प्रत्येक गोष्ट बायबलमधील ही प्रत्येक गोष्ट ही पूर्ण झालेली आहे, पूर्ण होत आहे. आणि आजही त्याचा प्रतिसाद व प्रतिकार व प्रतिछाया आज आम्ही आमच्या समाजामध्ये पाहत आहे. आज आम्हाला या गोष्टी अनुभव करायच्या. देवाचं प्रत्येक वचन काल आज युगानुयुग सारखं आहे. हे देवाचं विधान आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आज हे वचन पहा तो काय म्हणतो पहिल्या वचनामध्ये, मेंढपाळाविरुद्ध भविष्य बोल त्यांना सांग. प्रभू यहोवा मेंढपाळांना म्हणतो की जे इस्रायलचे मेंढपाळ आपणास पोचतात त्यांना हाय शापित असो. जे आपणास पोचतात ते शापित असो. मेंढपाळाने मेंढरास पोचावे की नाही. तुम्ही मांदे खाता, लोकरीने आपल्याला आच्छादता, तुम्ही पुष्ट पशु कापता आणि मेंढरांना चारित नाहीत. जी दुबळी आहे त्यांना तुम्ही बलवान केले नाही व जे रोगी आहेत त्यांना तुम्ही बरे केले नाही. जे मोडलेले आहेत त्यांना तुम्ही पट्टी घालवली नाही, पट्टी घातली नाही. प्रेज द लॉर्ड. पट्टी बांधण्याचे घालवून दिलेले त्यांना तुम्ही परत आणले नाही. जे हरवलेले त्यांना तुम्ही शोधले नाही, परंतु तुम्ही जुलमाने व क्रूरपणाने त्यांच्यावर काय केलेले, धनीपण केलेले आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बिब्लिकली लीडरशिप इज नॉट ओनरशिप. हालेलुया. हे ओनरशिप नाही तर हे सेवकपण आहे. येशू स्वतः म्हणतो मी सेवा करायला आलो. तुम्ही राजा बनायला नाही, मी राजा आहेच, परंतु मी सेवा करायला आलो. त्याने ही जी गोष्ट दाखवली येशू मध्ये आम्ही ज्या गोष्टी पाहतो या सर्व गोष्टी जशाच्या तशा देव तुमच्या व माझ्यामध्ये इच्छितो, पाहणं इच्छितो. आल्या तो उदाहरण म्हणून त्याने आमच्यामध्ये पाठवलं. ती प्रत्येक गोष्ट आमच्यामध्ये. आता या ठिकाणी त्याने सांगितलं इस्रायलाच्या मेंढपाळांनो तुम्हाला मालक नाहीये परंतु तुम्ही मालकी करता. तुम्ही त्यांच्यामध्ये सेवक पण केलं पाहिजे, तुम्ही त्यांना काळजी घेतली पाहिजे, तुम्ही त्यांना सांभाळलं पाहिजे. योग्य रीतीने त्यांना आजारपणात, दुखण्यात, कष्टात व प्रश्नामध्ये असताना तुम्ही त्यांची काळजी घेतली पाहिजे, परंतु तुम्ही आपणासच पोचता. देवाला हे निश्चित आवडत नाही. देवाचा दृष्टिकोन हा तुमचा नाही माझा दृष्टिकोन असायला पाहिजे. देवाची इच्छा ही तुमची माझी इच्छा असायला पाहिजे. देवाची योजना ही तुमची माझी योजना असली. देवाचं मिशन हे तुमचं आणि माझं मिशन असलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी देवाचं वचन आम्हाला नीट समजून घेतलं पाहिजे. देवाची इच्छा आहे की प्रत्येक वचन आम्हाला समजून घेतलं पाहिजे. वाईट मेंढपाळ आम्हाला वाईट मेंढपाळ नको आहेत. आमच्यामध्ये आम्ही वाईट मेंढपाळ पाहायला नाही पाहिजे. देवाच्या दृष्टिकोनातून
देवाला आनंद देणारा, प्रेज लॉर्ड, देवाची नेमणूक जी माझ्यामध्ये, देवाचं बोलणं जे माझ्यामध्ये, देवाचं काम जे माझ्यामध्ये, हे देवाला आनंद देणारं असं माझ्यामध्ये निर्माण झालं पाहिजे. आणि हे देव पाहतो. देव पाहतो, आमचा देव जिवंत आहे आणि तो नेहमी आम्हाला निहाळतो. आणि निहाळतोचा अर्थ असा आहे की तो पाहत राहतो, पाहून आमच्यामध्ये तो आलेल्या कमी घटी पाहत राहतो. आम्ही कशा प्रकारे देवाच्या वचनाप्रमाणे, देवाच्या वचनाची काळजी घेणारे, देवाच्या वचनाद्वारे लोकांची काळजी घेणारे, देवाच्या वचनाद्वारे मंडळीची काळजी घेणारे, आमच्यामध्ये ते ख्रिस्ताचे, ते देवाचे, ते वचनाचे गुण आहेत का नाही? प्रेस आले. देवाची इच्छा आहे तुमच्या व माझ्यामध्ये एक सर्वोत्तम मेंढपाळ त्याने उद्धार पाठवलं. प्रेस जेव्हा मी योहानाच्या 10व्या अध्यायामध्ये आम्ही प्रवेश करतो त्यावेळेला आम्हाला त्या ठिकाणी अनेक गोष्टी पाहायला मिळतात. आणि त्या ठिकाणी येशू स्वतः म्हणत आहे, पहा मी तुम्हाला खचित सांगतो की मेंढवाड्याच्या दारातून जात नाही तर दुसरीकडून चढून जातो, तो चोर व लुटार. पुन्हा या ठिकाणी देखील सुरुवात पहा. एहेजकेलाच्या पुस्तकामध्ये 4व्या अध्यायामध्ये सुरुवात देखील निगेटिव्हली केली. असे मेंढपाळ आहेत. आणि या ठिकाणी देखील की जो दरवाजातून जात नाही तर तो चोर व लुटारू आहे. आमेन. अरे देव का कठोर गोष्टी बोलत आहे? देव का कठोर वचनाच्या द्वारे या उदाहरणाची सुरुवात करते मेंढपाळाच्या? कारण तेच लोक आहे ज्यांना देवाने निवडलं, ते लोक याचा लीडर आहे. आणि त्याची लिडरशिप मधून अनेकांना देवाच्या राज्यात जाण्यासाठी देवाची योजना आहे. ते जर नीट नाहीये, हालेलुया, तर मेंढरांना देखील मार्गदर्शन नीट मिळणार नाही. मेंढर देखील देवाच्या राज्यात पोहोचण्यात अडचण होतील. आणि ते सर्व जबाबदारी ही कोणावर येईल? मेंढपाळांवर. येशू म्हणतो मी चांगला मेंढपाळ आहे. दारातून जात नाही तर दुसरीकडून चढून जातो, तो चोर व लुटार आहे. तो दारातून जातो, तो मेंढराचा पाळणार आहे व त्यांच्यासाठी तो दार उघडतो. मेंढरे त्याची वाणी ऐकतात. हालेलुया. त्याची वाणी ऐकतात. हालेलुया. पुढे लिहिले की तो त्यांना नाव घेऊन हाक मारतो, त्यांना बाहेर नेतो. तो सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर त्यांच्या पुढे चालतो. मेंढरे त्याच्या मागे चालतात. हालेलुया. कारण ती त्याची वाणी ओळखतात. ती परक्याच्या मागे जाणार नाही व त्याच्यापासून पळतील. हालेलुया. पुढे तो म्हणतो, 7वं वचन म्हणतो, म्हणून येशू पुन्हा म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, मी मेंढराचं दार आहे. आय एम द डोर ऑफ. मी मेंढराचं काय आहे? दार आहे. माझ्यापूर्वी जे आहे ते चोर लुटार. पुन्हा तो त्याच विषयी होतो. माझ्यापूर्वी जे आहेत ते चोर लुटार, परंतु मेंढरांनी त्याचे ऐकले नाही. मीच दार आहे. प्रेस लॉर्ड. माझ्या प्रियजनांनो, देवाचे शिक्षण समजून घ्या. प्रेस लॉर्ड. हे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वचन आज तुम्हाला मला लागू आहे. प्रेस लॉर्ड. जर प्रभू येशू म्हणतो मी मेंढराचा दार आहे, तर माझ्या प्रियानं, जर देवानं आम्हाला लिडरशिप दिली, देवानं आम्हाला कॉलिंग केलंय, बोलवलंय, स्थापित केलंय, निवडलंय, हालेलुया, आम्ही देखील मेंढराचं दार व्हायला पाहिजे. प्रेस लॉर्ड. का? कारण ते जे दार आहे ते सुरक्षित आहे. त्या दारातून आत जाणे व बाहेर येणे याच्यामध्ये लिडरशिप आहे. ती आहे देवाची, येशूची. आणि ती येशूच्या लिडरशिप मध्ये हालेलुया, तो त्याची वाणी ऐकतात. हालेलुया. प्रेस लॉर्ड. तो त्यांना योग्य रीतीने घेऊन जातो. त्यांच्या पुढे तो चालतो. प्रेस लॉर्ड. हालेलुया. तो त्यांच्या मागे चालत नाहीये, तो त्यांच्या पुढे चालतो. पुढची सर्व गोष्टीची जबाबदारी, पुढे शत्रू असो, खाच खळगा असो, काय असो, पहिल्यांदा लीडर पुढे असतो. त्याच्या मागे मेंढर आहे. हालेलुया. आता एक उत्सुकता म्हणून मेंढराविषयी मी तुमच्याशी बोलू इच्छितो. बायबलमध्ये प्रभूच्या लोकांना, त्यांनी स्वतःच्या लोकांना शेळी पालन शिकवलं नाही, किंवा आणखीन काही हिंस्र पशु आहेत, कुत्री आहेत, मांजरी आहेत, जे घरगुती प्राणी आहेत, हालेलुया, यांच्याविषयी कोंबड्या आहेत, हालेलुया, बरेचशा आहेत गोष्टी अशा. त्यांच्या पालनाविषयी व त्यांच्याविषयी जास्ती उदाहरणं देखील आहेत. मेंढराविषयी मात्र दिलं, मी मेंढपाळ आहे, आणि मी शेळी पालन करणार आहे, मी उंट पालन करणार आहे, मी अजून काही करणार आहे असं लिहिलं नाही.
पण तुम्ही मेंढपाळ येवलेलं आहे. प्रेस लॉर्ड. देवाला च्या दृष्टिकोनातून आणि देवाच्या दृष्टिकोनातून समजून का मेंढर हे अत्यंत भोळसट प्राणी आहे. प्रेस लॉर्ड. त्याची मान सतत खाली असते, उंच नाहीये. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अहंकार, अहमपणा नाहीये. अत्यंत नम्र प्राणी आहे. आणि देवाची इच्छा आहे की त्याला आवश्यक असणारे, त्याच्या मागे चालणारे लोक आपल्या गोष्टी शोधू नयेत. ते इथं तिथं बघत नाहीत. ते फक्त आपल्या लीडरकडे बघतात, आपल्या मेंढपाळाकडे बघतात. अशीच मेंढर त्याला हवीत. शिवाय त्यांच्यामध्ये सर्वोत्तम गुण असायला पाहिजे. त्यांनी वाणी नीट ऐकायला पाहिजे. तिथं त्यांना धोका होऊ शकतो. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. प्रेस लॉर्ड. याचा अर्थ असा आहे की माझ्या प्रियजनांनो, देवाच्या लोकांनो, देवाच्या लोकांसाठी आहे. मेंढपाळासाठी आम्ही ऐकतोय, परंतु मेंढपाळात जे आवश्यक मेंढर आहे, प्रेस लॉर्ड, जी सर्व जगामधून असणारा प्रभूचा समुदाय आहे. आज ह्या समुदायासाठी देवाचं वचन की आहे की आम्ही मेंढरा समान देवाकडे अपेक्षित आहोत. देवासाठी आम्ही अपेक्षित आहोत की आमचं जीवन, आमचं वागणूक, आमचं स्वाभाविक जीवन प्रेस लॉर्ड हे मेंढराच्या समान असायला पाहिजे. त्याच्यामध्ये कुठला अहमपणा नाही, अहंकार नाही आहे. प्रेस लॉर्ड. तो सर्वोत्तर रीतीने आपल्या आपल्या ह्याच्यावर अवलंबून आहे. प्रेस लॉर्ड. जेव्हा योहान शुभ स्तोत्रसंहिता 23 मध्ये येतो, तेव्हा असं लिहिलंय की तो त्यांना शांत पाण्याने होतो, त्यांना चारा देतो. त्याच्याकडे आकडी आहे. कशासाठी? वरचा पाला. प्रेस लॉर्ड. बकरीसारखं ते वरचा पाला चोरून पण न खाणारे पक्षी. त्यांना वरचा चारा द्यावा लागतो. खालचा चारा, वरचा चारा, या दोन्ही गोष्टी मेंढपाळाची जबाबदारी आहे. देव म्हणतो मी तुम्हासाठी सर्वोत्तम करणारा देव आहे. प्रेस लॉर्ड. या पृथ्वीशिवाय स्वर्गीय जीवन, स्वर्गीय शिक्षण, आत्मिक शिक्षण, सर्व शिक्षण मी तुम्हाला देतो. तुमच्यासाठी प्रत्येक गोष्ट, प्रत्येक आवश्यक गोष्ट, प्रत्येक आवश्यक शिक्षण ख्रिस्ताकडे उपलब्ध आहे, देवाकडे उपलब्ध आहे. आमेन. प्रेस लॉर्ड. प्रेस लॉर्ड. फक्त आम्हाला त्याच्या मागे चालणार आहे. आम्ही जर त्याच्या मागे चालू, आम्ही आमच्या खऱ्या लीडरला ओळखू. प्रेस लॉर्ड. लक्षात ठेवा, जगामध्ये लीडर हे प्रेस लॉर्ड याविषयी या वचन नाही लिहित, मी बोलत नाही, ख्रिस्ताविषयी बोलतो. ख्रिस्ताच्या मागे चालणार आहे. प्रेस लॉर्ड. आम्हाला बनायचं आहे. प्रेस लॉर्ड. जर मी ख्रिस्ताच्या मागे चालतो, मी खोट्या लोकांच्या पण मागे चालणार नाही. कारण ख्रिस्ताच्या मागे चालवतो आम्ही त्याची वाणी ऐकू. त्याची वाणी कधी फसवत नाही. त्याची वाणी आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे घेऊन जाणारी आहे. ती पूर्ण आहे, ती सुरक्षित आहे. आमेन. याशिवाय आम्हाला शत्रूंची भीती नाही आहे. प्रेस लॉर्ड. आमचा मेंढपाळ त्याच्याकडे काठी आहे. आमचा मेंढपाळ आम्हाला योग्य वेळ, योग्य समय, वरचं आत्मिक गोष्टी देण्यासाठी, योग्य समय, वरचा चारा देण्यासाठी देखील प्रेस लॉर्ड तो नेहमी वेळच्या वेळी आम्हाला पुरवठा करतो. प्रेस लॉर्ड. याशिवाय आणखीन एक गुण महत्वाचा आहे त्या बायबलमध्ये जे लिहिलेला आहे, तो शोधतो. काय शोधतो? तो केवळ चांगलं शोधत नाही, तो काही गोष्टी तुमच्यामध्ये असणाऱ्या अशक्त पण देखील शोधतो. कोणी अशक्त आहे का? कोणी आजारी आहे का? कोणी पाय तुटलेला आहे काय? प्रेस लॉर्ड. खड्ड्यामध्ये पडून किंवा कुठे काय पडून कदाचित काय दुखापत झाली आहे का? प्रेस लॉर्ड. त्याच्यामध्ये काय असे कोणी, याशिवाय आणखीन एक आहे, कोणी हरवलंय का? आमेन. प्रेस लॉर्ड. बायबलमध्ये लिहिलंय की 99 म्हणून. प्रेस लॉर्ड. तो इतका नीतिमान आमचा देव आहे की तो असा आहे की तो 100 मेंढराचा त्याच्या एक जर भटकलं तर 99 आवल्या तो सोडून आपल्या एका मेंढराला काय म्हणतात शोधण्यासाठी जाणारा देव आहे. 100 नीतिमानाची संख्या, एक पापी देवाच्या राज्यातून भटकला तर त्याला शोधणारा येशूचं उदाहरण आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं दिलेले शुभवर्तमान आहे. आज या गोष्टीकडे लक्ष द्या, हे किती महत्वाचं आहे. येशू आम्हाला शिकवत आहे की एक आत्मा देवाच्या राज्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. एक आत्मा त्याची काळजी घेणं हे किती आवश्यक आहे. ही मेंढपाळाची जबाबदारी आहे आणि तो खरा मेंढपाळ आहे प्रभू येशू ख्रिस्त. प्रेस लॉर्ड. तो
योहानाच्या 10व्या पुस्तकात तो म्हणतो 7व्या अध्यायामध्ये, मी मेंढराचं दार आहे. प्रेज लॉर्ड, हालेलुया. त्या वचनाविषयी तुमच्याशी बोलू इच्छितो थोडंसं. तो म्हणतो, मी मार्ग आहे, मी सत्य आहे, मी जीवन आहे. येशूने म्हटले, मी मार्ग आहे, मी सत्य आहे आणि मीच जीवन आहे. माझ्या प्रियानो, असं कुठलंही विधान असं कोणीही केलं नाहीये, असं कोणाच्यामध्ये सामर्थ्य नाहीये की त्याच्याद्वारे तो व्यक्ती सार्वकालिक जीवनात देवाकडे जाऊ शकतो. प्रेस लॉर्ड. तो स्पष्ट बोलतो की मी आहे. पुष्कळ जण आपला हात दाखवतील, या असा मार्ग आहे, मुक्तीचा मार्ग असा आहे, मुक्तीचा मार्ग तसा आहे, तारणाचा मार्ग असा आहे, प्रेस लॉर्ड, जीवनात विजय होण्याचा मार्ग असा आहे, जीवनात विजय. परंतु बिब्लिकली प्रूव्ह झालेला आहे आणि हा विश्वास आज तुम्हाला करायचा आहे. आज विश्वास आज आम्हाला जाहीर करायचा आहे, हा विश्वास आम्हाला धारण करायचा आहे, हा विश्वास आम्हाला इतरांना शिकवायचा आहे. तो म्हणजे आमचा प्रभू आम्हाला असं शिकवतो की मी दार आहे, याच्या पलीकडे जाऊन तो मी मार्ग आहे, मी सत्य आहे, मी जीवन आहे. प्रेज लॉर्ड. आणि तो म्हणतो, माझ्या दारातून आल्या वाचून कोणी देवाकडे बापाकडे जाऊ शकत नाहीये. देवावर विश्वास ठेवणारं सर्व जग आहे. सर्वांना देव हवा आहे. प्रत्येक व्यक्ती हा देवासाठी भुकेला आहे. हालेलुया. परंतु हा बायबलमध्येच केवळ स्पष्ट केलेले, नव्या करारामध्ये येशूने स्पष्ट केलेले, आम्ही हा विश्वास करू, विश्वास धारण करूया आणि आज विश्वास करणे आम्ही आशीर्वादित होऊया की आमचा येशूच खरा मार्ग आहे, जो आम्हाला देवाकडे घ्यायचा आहे. त्याच्याद्वारेचा अर्थ का? त्याच्याद्वारेचा अर्थ असा आहे की त्याच्या शिक्षणामधूनच आम्हाला गेलं पाहिजे, त्याच्या मार्गदर्शनामधूनच आम्हाला गेलं पाहिजे, त्याने दिलेल्या देवाच्या योजनेत आम्हाला राहूनच गेलं पाहिजे. हालेलुया. त्याने दिलेलं प्रत्येक शिक्षण वचनाचं याच्यामध्ये आम्ही आमच्या स्वतःला प्रूव्ह केला पाहिजे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आम्हाला देवाकडे जायचं आहे, आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे जायचं आहे. प्रेज लॉर्ड. आम्हाला नवीन यरुशलेमेमध्ये जायचं आहे. आम्ही प्रेज लॉर्ड. आणि तिथे जाण्याची योग्यता आहे ती केवळ ख्रिस्तामधून आहे, ख्रिस्ताशिवाय काही नाहीये. प्रेज लॉर्ड. बायबलमध्ये जर वाचलं, लक्षात आलं, अभ्यास केला तर ख्रिस्ताशिवाय देवानं कुठलाही मुद्दा ठेवलेला नाहीये. प्रेज लॉर्ड. प्रत्येक मनुष्याला या जगामध्ये ख्रिस्ताशिवाय त्याच्यापर्यंत जाण्याचा कुठलाही मार्ग नाहीये. केवळ येशू, केवळ येशू, केवळ येशू, केवळ येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्ही देवाकडे जाऊ शकतो, देवाबरोबर देव पण मिळू शकतो. हालेलुया. सार्वकालिक जीवनामध्ये आमची वर्णी लागू शकते जर आम्ही येशू ख्रिस्तामध्ये राहतो, येशू ख्रिस्तामध्ये चालवतो, येशू ख्रिस्ताला धारण करतो, येशू ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे आम्ही आमचं जीवन चरितार्थ चालवतो. हालेलुया. त्याच्या योजनेत आमेन. प्रेज लॉर्ड. आम्हाला हे आयुष्य दिलंय, यामध्ये आम्हाला हे प्रूव्ह करायचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर असताना, हालेलुया, प्रेज लॉर्ड, तो तुमच्या व माझ्यासारखं शरीर धारण करून आलेला असताना त्याने प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या बापाची इच्छा पूर्ण केली. येणेकरून त्याने आज्ञाधारकपणा शिकवला. त्याने स्वतःची इच्छा नाही परंतु आपल्या बापाची इच्छा आपल्यामध्ये पूर्ण केली. आणि बापाची इच्छा होत होती की हीच होती की त्याने क्रूसापर्यंत आपल्या स्वतःला नम्र करावं. प्रेज लॉर्ड. त्याला इच्छा नव्हती जीवन जगण्याची, त्याला स्वप्न नव्हती का? प्रेज लॉर्ड. प्रत्येक मनुष्य आम्ही अशक्त आहोत. प्रेज लॉर्ड. आम्हाला प्रत्येकाला स्वप्न आहेत, आम्हाला प्रत्येकाला इच्छा आहेत, विचार आहेत. प्रेज लॉर्ड. या मातीशी प्रेज लॉर्ड जडलेल्या अनेक गोष्टी आमच्या जीवनामध्ये ज्या पुष्कळ आम्हाला आत्मिक जीवनासाठी अशक्त पण करतात, आम्हाला ओढून धरतात. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. जसं झाडाला नांगर असतं, जोपर्यंत नांगर खाली पडलेला आहे ते झाड फटकत नाही, इकडे तिकडे जात नाही. असं आमच्या जीवनामध्ये असे अनेक नांगर आहेत जे या जमिनीशी, या पृथ्वीशी, या जगाशी जडलेले आहेत. जोपर्यंत नांगर उचलत नाहीये तोपर्यंत आमचं जीवन रूपी हे जहाज की नाव आणि पुढे प्रवासासाठी जाण्यासाठी मुक्त होत नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. लक्षात ठेवा, देवाचं वचन समजून घ्या. हालेलुया. आज आम्हाला शिकत आहोत मेंढपाळाविषयी. आमचा मेंढपाळ
आमची काळजी घेणार आहे. आमचा मेंढपाळ आमची दुखणी बरी करणार आहे. आमचा मेंढपाळ आमच्या अशक्तपणामध्ये आम्हाला सहाय्य करणार आहे. आमचा मेंढपाळ हालेलुया तो मला नेहमी शोधतो. आमचा मेंढपाळ आमच्या डोक्यावर हात ठेवणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो नेहमी आम्ही शोधतो. आमच्या प्रत्येक हाकेला तो ओढ देतो. आमच्या प्रत्येक कन्याला आम्ही कन्या देखील हालेलुया त्याला ओढ देणार व त्याचा आवाज ऐकणार. आमचा देव सतत तो आम्हाला न्याहाळ माझ्या प्रिया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज या ठिकाणी दोन गोष्टी मी तुमच्यामध्ये शेअर करू इच्छितो. प्रभू येशू ख्रिस्त मेंढपाळ आहे. तो म्हणतो मी चांगला मेंढपाळ आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याच्या मिशन विषयी मी तुमच्याशी थोडं वाचतो. त्याचं मिशन प्रेज द लॉर्ड च्याविषयी थोडंसं प्रकाशन मी तुमच्याकडे देऊ इच्छितो. 10व्या अध्यायात 10वें वचन मी तुमच्याकडे शेअर करू इच्छितो. तो म्हणतो चोरी करावी 16 वचन या मेंढवारात नाहीत. दिस इज द मिशन ऑफ जीसस क्राइस्ट. प्रेज लॉर्ड. ही हॅव अ मिशन. प्रेज लॉर्ड. त्याला काय मिशन होतं त्याच्यामध्ये? जी या मेंढवारात नाहीत अशी माझी दुसरी मेंढरे आहेत तीही मला आणली पाहिजे आणि ती माझी वाणी ऐकतील. मग एक कळप व एक मेंढपाळ असं होईल. तो फक्त इस्रायलाविषयी लिहिला नाही. त्या कळप तो फक्त इस्रायला विषयी लिहित नाही. इस्रायल देशातील लोकांविषयी लिहित नाही. इस्रायल देशात जन्मलेल्या विषयी लिहित नाही. इस्रायल रक्ताविषयी तो लिहित नाही. प्रेज द लॉर्ड. अशा प्रत्येक आत्मिक नात्याविषयी तो लिहितो की माझी आहेत ती जे आत्मिकरित्या जोडलेले आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यांच्यासाठी त्याने एक नवीन दरवाजा या ठिकाणी उघडला. इट्स अ मिशन ऑफ जीसस क्राइस्ट. तो म्हणतो माझ्या मेंढवाड्यात हे तर नावाने आहेत परंतु अशी जे मेंढर आहेत जी बाहेर भटकली आहेत, जी धोक्यामध्ये आहेत, जी नाशामध्ये आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो माझी दुसरी मेंढरे आहेत ती मला आणली पाहिजेत. त्यांना आत घेतलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. माझी मेंढरे तिला आणली पाहिजे आणि ती माझी वाणी ऐकतील. मग एक कळप एक मेंढपाळ होईल. प्रेज द लॉर्ड. जगामध्ये अख्ख्या जगामध्ये देवाची इच्छा आहे एकच कळप व एकच मेंढपाळ. प्रभूच मेंढपाळ. प्रभू येशूच मेंढपाळ. बाबा हे देवाचं मिशन आहे. येशूचं मिशन आहे. प्रेज द लॉर्ड. आणि अशी लोक अशी मेंढर जी भटकलेली आहेत. त्यांना अजून माहित आहे आपलं घर कोण आहे. त्यांना माहित आहे आपली सुरक्षितता कुठे आहे. त्यांना माहित आहे आपलं भवितव्य काय आहे. त्यांना माहित आहे ते भटकलेले आहेत. कारण हालेलुया. त्यांना देव माहित आहे. त्याला देव पण माहित नाही. हालेलुया. त्यांना आणायचं आहे. माझी आहेत म्हणतो तो. देव कोणालाही सोडू इच्छित नाहीये. देवाची इच्छा नाही कुठलाही मनुष्याचा नाश व्हावा. प्रेज द लॉर्ड. हे माझं तुमचं मिशन नाहीये. तुमच्या माझ्या चर्चचं मिशन नाहीये. प्रेज द लॉर्ड. तुमच्या माझ्या देशाचं मिशन नाहीये. हे प्रभू येशू ख्रिस्ताचं मिशन आहे. जगातला प्रत्येक व्यक्ती आत्याच्या कळपाचा भाग व्हावा ही येशू ख्रिस्ताची सर्वोच्च इच्छा मिशन आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आता आला प्रश्न. ख्रिस्ताचं मिशन हे तुमचं आणि माझं मिशन आहे. सांगा पाहिजे कशाला बोलवलं देवान तुम्हाला. कशाला मेंढपाळ म्हणून आज देव तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. कशाला देव तो काळजी घेणार. हे उदाहरण बायबलमध्ये त्याने दिले. तो म्हणतो जे मी केलं ते तुम्ही करायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या क्रुसावर गेला संपलं नाही. त्याने त्याची सेवा पूर्ण केली. त्याने उदाहरण दिलं. प्रेज द लॉर्ड. आणि ती सर्व सेवा तुमच्या हातात दिली. जो कोणी माझ्या मागे येतो त्याने आपला वधस्तंभ उचलावा. प्रेज द लॉर्ड. आता त्याचा वधस्तंभ त्याने उचलला. त्याने त्याची सेवा पूर्ण केली. त्याने त्याची जबाबदारी पूर्ण केली जी देवाकडे होती. त्याने त्याचं मिशन पूर्ण केलं जे देवाकडे होतं. ते मिशन आता तुमच्याकडे व माझ्याकडे सुपूर्द केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि हे मिशन आहे की त्याचा कळप वाढवत न्यायचा आहे. प्रेज द लॉर्ड. जे अजून कळपात नाही आहेत त्यांना देवाच्या कळपात आणायची. प्रेज द लॉर्ड. मग एक कळप व एक मेंढपाळ
अशी स्थिती होईल. येशूचा येणं दारात असेल. आमेन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. एजेकियलच्या 34व्या अध्यायात मी तुम्हाला पुन्हा घेऊन जातो. प्रेज लॉर्ड. 10व्या वचनात तो म्हणतो, प्रभू यहोवा असं म्हणतो की मी मेंढपाळाच्या विरुद्ध आहे. का? मी आपली मेंढरे त्यांच्या हातातून मागेन. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. देवानं तुम्हाला मेंढपाळ म्हणून नेमलंय. तर आज देवाचं वचन एहेजकेलच्या पुस्तकातून 34 अध्याय 10व्या वचनामधून तो शिकतो की मी मेंढपाळाच्या विरुद्ध आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. देवाचा जबाबदारी देतो. तो जबाबदारी तो तुम्हाला मुक्त पण करू शकतो. प्रेज लॉर्ड. तो म्हणतो मी माझे मेंढरे मागी त्याच्या हातातून व त्यांचे कळप पाने बंद करेन. मग मेंढपाळ यापुढे पोचणार नाहीत व मी आपली मेंढरे त्याच्या मुखातून सोडेन, अशासाठी की त्यांनी भक्ष होऊ नये. याच्यातून तुम्हाला काय समजतं, मला काय समजतं? मिशन, गॉडली मिशन, देवाचं मिशन, येशूचं मिशन. प्रेज द लॉर्ड. देव त्याच्यासाठी किती महत्व देतो. जर तुम्हाला मला जबाबदारी आहे तर आम्हाला देवाच्या योजनेसारखं जबाबदारीने आम्हाला ते सेवा करायचे व मेंढरांचं काळजी घ्यायचे. जर आम्ही ते घेऊ शकलो नाही तर देव मग तुम्ही काढून घे, तुझं मेंढपाळ पद काढून घेईल, तुझ्याकडनं मेंढरे काढून घेईल. मग तू त्यांना त्याची पोचणं स्वतःलाही पोचू शकणार नाही, मेंढराला पोचू शकणार नाही. 11व्या वचन म्हणतो, प्रभू यहोवा म्हणतो मी स्वतः माझ्या मेंढरांना शोधीन व त्यांना हुडकेन. प्रेज लॉर्ड. आम्ही पाहतो की त्याने ते हुडकलं. आजही हुडकत आहे. त्याचा पवित्र आत्मा आजही तो लिडरशिप करत आहे. मेंढपाळ आपल्या विखरलेल्या मेंढरामध्ये असतो. त्या दिवशी तसा तो आपल्या कळपाला शोधतो व मी आपली मेंढरे शोधीन व ज्या सर्व स्थानातून ती आभाळाच्या व काळोखाच्या दिवशी उडवली गेली त्यातून मी त्यांना सोडवेन. मी त्यांना सोडवेन. पुढे देवाचं वचन म्हणतो 15व्या वचनामध्ये म्हणतो मी स्वतः माझ्या मेंढरांचा मेंढपाळ होईल आणि त्यांना मी बसवीन, असे प्रभू यहोवा म्हणतो. जे हरवलेले त्यांना मी शोधीन, जे घालवलेले त्यांना मी परत आणीन, जे मोडलेले त्यांना मी पट्टी बांधेन, जे रोगी त्यांना मी बलवान करेन, पुष्टाला व बळकटाला मी नाहीसे करेन, मी त्यांना शासन करेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं वचन दुधारी तलवारीप्रमाणे. जर आम्हाला त्याच्या मागचे आशीर्वाद शिकवतो तर आमच्या मागे त्याच्या मागे आम्ही प्रेज द लॉर्ड आम्हाला तो आणखी दुसऱ्या बाजूची धारेने आम्हाला त्या ठिकाणी तो शिकवतो की जर आम्ही त्याच्या वचनाप्रमाणे जर आमचं वर्तणूक नाही आहे, शिक्षणाप्रमाणे आमचं वर्तणूक नाही आहे, देवाला आनंद देणारी वर्तणूक नाही आहे, तर आमचा देखील त्याच्यामध्ये नाश होऊ शकतो. मेंढपाळ तो आहे, त्याने तुम्हाला मला मेंढपाळ नेमलेला आहे. हालेलुया. त्याने त्या देवानं येशूला मेंढपाळ म्हणून बोलवलं. त्या देवानं येशूमध्ये तुम्हाला मला देखील मेंढपाळ म्हणून बोलवलं. प्रेज द लॉर्ड. जबाबदारीसाठी त्याने येशूचं उदाहरण दिलेलं आहे. त्याने आपली मेंढरे कशी सांभाळली आणि अजूनही तो मेंढराच्या त्याच्या कल्पाच्या बद्दल कसा इगर आहे, कसा इच्छुक आहे, कशा योजनेत तो आहे. हालेलुया. आज तो तुमच्या माझ्यामध्ये देखील तशा प्रकारची योजना शोधत आहे. आज तो खरा मेंढपाळ आमच्यामधून देवाला दिसावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आम्ही प्रत्येक व्यक्ती जो देवाला निवडलेला आहे आमच्यामध्ये हे मेंढपाळाचे गुण वाढत राहायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं वाटायला आम्ही लीडर नंतरची गोष्ट. लीडरचा अर्थ पहिला सेवक. लीडर हा पहिल्यांदा सेवक आहे. सेवकपणातून तो लीडरशिपकडे गेला पाहिजे. म्हणून आमच्यामध्ये जर आम्हाला देवाचे बोलवलेले, देवाची नेमणूक आहे, देवाचं तारण आमच्यामध्ये सेवकाई सुरू झालेली आहे. आमच्या साक्षीमधून देवाची सेवकाई सुरू झालेली आहे आणि पुढे जाऊन आम्हाला ती लीडरशिप पण मिळू शकते. यासाठी देव आज तुम्हाला मेंढपाळाच्या भूमिकेत पाहू इच्छितो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची इच्छा आहे सर्व जगाचा तारण व्हावा, सर्वांचा उद्धार व्हावा, सर्वांचं तारण व्हावं व प्रत्येक व्यक्ती हा देवाच्या राज्यात जावा. आणि यासाठी देवाने तुम्हाला आशीर्वादित केलं. त्या आशीर्वादाचा फायदा घ्या, त्या आत्मिक जीवनाचा फायदा घ्या. आत्मिक तारणाने, आत्मिक आभूषणाने, यासोबत आत्मिक दानाने, कृपेच्या दानाने, हालेलुया, जी दानं बायबलमध्ये आहेत, हालेलुया, प्रत्येक दानाने आपल्या स्वतःला हालेलुया विभूषित करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि देवासाठी उपयोगी पात्र बना. प्रेज द लॉर्ड. मेंढपाळ प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याने तुम्हाला मला देखील मेंढपाळाच्या भूमिकेत पाहू इच्छितो.
त्याच्या जबाबदारीमध्ये पाहू शकतो, त्याच्या मिशनमध्ये आम्हाला पाहू शकतो. म्हणून आज हे वचन आज आम्हाला प्रत्येकाला लाभ होतं. आमेन. प्रेज द लॉर्ड. मला व तुम्हाला प्रत्येकाला हे वचन लाभ आहे. आज हा आशीर्वाद देवाने दिला त्याच्याबद्दल धन्यवाद. आजच्या समयासाठी जो वेळ दिला त्याच्याबद्दल धन्यवाद. हे वचन जर तुम्हाला आवडलं तर पुष्कळांना तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाईक्स द्या. प्रेज द लॉर्ड. देवाचा महिमा करा. प्रेज द लॉर्ड. अधिक जणांपर्यंत जावा. मला माहिती आहे असली अशा गोष्टी देवाच्या शिक्षणातल्या गोष्टी पुष्कळांना आवडत नाहीत. आलेल्या चिन्ह व चमत्कार या सर्व गोष्टी आवडतात, परंतु हे देवाचं शिक्षण आहे, हे देवाचं मार्गदर्शन आहे, हे देवाचा पवित्र आत्मा आहे. या पवित्र आत्म्याचं शिक्षण आम्हाला आवश्यक आहे. जे शिक्षण आम्हाला देवाचा आत्मा शिकवतोय. आलेल्या मला माहिती आहे माझ्यामध्ये काही नाही आहे. देवाचा आत्मा या गोष्टी बोलतो. त्या देवाच्या आत्म्याच्या गोष्टी तुमच्यामधून इतरांपर्यंत जाऊ द्या. तुम्ही देखील त्याचं भाग व्हा, तुम्ही देखील त्याचे आशीर्वाद प्राप्त करा. प्रेज द लॉर्ड. अनेकांपर्यंत तुमच्या ग्रुपमध्ये इतरांना देखील हे मंडळ हे वचनं या शिक्षण हे यूट्यूबवर फेसबुकद्वारे मी देणार आहे सर्वांना. हे सर्व तुम्ही जाहीर करा. पुन्हा या दर शुक्रवारी तुम्ही वॉच करा, पहा आणि आशीर्वाद येतो. आणि आम्ही आलो प्रकाशात. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू.